नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खिरडे। तर शेतकरी मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण आपल्या मान्सून आणि आजच्या पावसाबद्दलच्या अंदाजाकडे वळूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण जसं स्क्रीनवर बघत आहात, मान्सूनने आपली बरीच प्रगती केलेली आहे, अपेक्षेपेक्षा जास्त पुढे गेलेला आहे। तर याची जी उत्तर लिमिट आहे ती साधारण राजस्थानमधील जोधपूर वगैरे बारमेर या परिसरामधून जयपूर, मध्य प्रदेशमधील ग्वालियर वगैरे खजुराहो च्या बरीच पुढे गेलेली आहे आणि समोर जाण्यास त्याला कंडिशन आणखीन पुढे सर करण्यास फेवरेबलमध्ये आहे आणि 2-3 दिवसांमध्येच तो पंजाब आणि हरियाणाचा प्रदेश कव्हर करेल असं सध्या तरी चित्र दिसत आहे। तर बाकी भौगोलिक गतिविधी बघता एक ठळक कमी दाबाचं क्षेत्र हे झारखंड आणि आपला जो हा पश्चिम बंगालचा जो गंगा नदीचा किनारा जो प्रदेश आहे त्यावर घोंगावताना दिसत आहे आणि ते साधारण 20 जूनपर्यंत राहील। हवेच्या वरच्या थरात सुद्धा एक सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणून सध्या स्थित आहे आणि जो मान्सूनचा जो ट्रफ आहे त्याला आपण मराठीत कुंड म्हणतो, तो साधारण उत्तर प्रदेश ते गुजरातच्या आणि आजूबाजूच्या प्रदेशावर सध्या घोंगावत आहे आणि इकडचा जर पूर्व पश्चिम ट्रफ जर बघितला तर तो राजस्थान, मेघालय आणि नॉर्थ ईस्ट राजस्थान तसेच जो दक्षिण उत्तर प्रदेश आहे या भागावर घोंगावत आहे आणि आपल्या राजस्थानवर हवेच्या वरच्या थरात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन घोंगावत आहे। तर शेतकरी मित्रांनो, याचा परिणाम म्हणून राज्यात आज काही भागामध्ये पाऊस हा थोडा कमी होताना दिसतो आसपासनं आणि हा आपण अंदाज जवळपास 10 दिवसाअगोदर दिलेला आहे। तर नेमका आज पाऊस कुठे राहील ते आपण एक बघूया। तर सध्या जो पाऊस आहे आजचा तो मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या भागामध्ये जोरदार होईल। राज्याचा जर विचार केला तर पूर्व विदर्भावर आज पाऊस मेहरबान होताना दिसतोय। पूर्व विदर्भातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आज पाऊस राहील। नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तसेच अमरावती जिल्ह्याचा बराचसा भाग, उत्तर भाग, मेळघाट, मुर्शी, वरुड, चांदूर बाजार, तिवसा आणि नागपूरमधील काटोल, सावनेर या परिसरामध्ये, संसर वगैरे त्या भागामध्ये पण आज जोरदार असा पाऊस बघायला मिळेल। तर बाकी राज्याचा जर विचार केला, इकडे कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस सुरू राहणारच आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये पण बऱ्याचशा भागामध्ये आज पाऊस राहील। तर हळूहळू आता हे 2 दिवसानंतर या भागामधील पाऊस हा कमी होईल, कोकण विभाग वगळता। तर बाकी राज्यामध्ये जर आज विचार केला तर आज दुपार ते संध्याकाळ दरम्यान पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस बघायला मिळेल। तसेच बीड जिल्ह्यामध्ये आज चांगलं वातावरण बघायला मिळेल। तर बाकी मराठवाड्याचा जर विचार केला तर आजपासनं थोडं पावसाला प्रमाण हे कमी होताना दिसत आहे आणि इकडे पूर्व मराठवाड्याचा जर विचार केला तर हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये पण आज स्थानिक वातावरणामध्येच पाऊस शक्य राहील। तसं शेतकरी मित्रांनो, आजपासनं थोडं पावसाला कमी होतंय आणि हे जे वातावरण ते साधारण पुढील कमी दाबावर अवलंबून राहील। 24 तारखेला जो कमी दाब बनतोय बंगालच्या उपसागरामध्ये आणि तो त्याचा मार्ग कसा राहील यावर ते अवलंबून राहील सगळं। आणि ज्यांच्या अजूनही पेरण्या बाकी राहिल्या असतील तर त्यांनी पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करायची नाही आहे आणि ज्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत त्यांना जो काल परवा जो पाऊस चांगला झालेला आहे तो एक प्रकारचा चांगला दिलासा देऊन गेलेला आहे। दुबार पेरणीची शक्यता बऱ्याच भागात टळलेली आहे। अजूनही यवतमाळ जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये, बाळापूर परिसर, खामगाव परिसर बुलढाणा जिल्ह्यामध्ये, तसेच यवतमाळमधील घाटंजी वगैरे या परिसरामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये काही भाग अजूनही पाण्या वाचून अभावी आहे। पण आपण आज आशा करू की आज त्या भागामध्ये चांगला पाऊस होईल। IMDनुसार आज विदर्भाला येलो अलर्ट दिलेला आहे, तसेच मराठवाड्याला सुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। तर आज मध्य महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर तसेच नाशिकच्या बऱ्याचशा भागामध्ये आज पाऊस होईल। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये रात्री उशिरा ते मध्यरात्रीपर्यंत हे वातावरण राहील। विदर्भामधील जे अजूनही पाऊस अभावी जे प्रदेश आहेत, यवतमाळ जिल्हा झाला, अकोला जिल्हा झाला, बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव प्रदेश झालं, तर या भागामध्ये आज रात्री ते उद्या पहाटेपर्यंत वातावरण आहे। तर मला आशा आहे की या पहाटेपर्यंत या भागामध्ये सुद्धा पाऊस होईल। पण वातावरण तसं नाही आहे शेतकरी मित्रांनो।
तर हा होता आज दिनांक 20 जून 2025चा अंदाज. धन्यवाद.